व्हिडिओमध्ये आपण संख्या चॅप्टरवरील नोटांच्या बंडलावर अनुक्रमे क्रमांक दिले असता बंडलात एकूण किती रक्कम आहे ते काढणे शिकणार आहोत। चला एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर अनुक्रमे या ठिकाणी दिलेलं आहे 12,236 ते 12,397 असे क्रमांक टाकले तर त्या बंडलात एकूण रक्कम किती। तर आपल्याला ह्या ठिकाणी एकूण रक्कम फाइंड करायची आहे। आपल्याला काय दिलेलं आहे, नोटांच्या बंडलावरचे अनुक्रमांक दिलेले आहेत 12,236 ते 12,397। तर आपल्याला फाइंड करायचं की त्या बंडलात एकूण रक्कम किती। अशा प्रमाणचे एक्झाम्पल आपल्याला बऱ्याच वेळा एक्झाममध्ये पाहायला मिळतात। तर कशाप्रमाणे सॉल्व करायचं बघा। काय करायचं, ह्या ठिकाणी शेवटची संख्या म्हणजे जी मोठी संख्या आहे ती पाहायची। शेवटची संख्या कुठली आहे, मोठी संख्या 12,397। चला घेऊया आपलं जे सूत्र आहे, सूत्राचा वापर करूया। काय सूत्राचा वापर करून तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे। एकदम सिंपल आहे, काही जास्त कठीण नाही आहे। तर काय करायचं, ही मोठी संख्या आपण इथं ठेवायची 12,397 वजा ही लहान संख्या इथं ठेवायची 12,236 अधिक 1। चला या दोघांची वजाबाकी करूया। तर आता 7मधून 6 गेले, किती उरले 1। 9तनं 3 गेले, किती उरले 6। त्याच्यानंतर 3तनं 2 गेले, किती उरले 1। आणि 2तनं 2 गेले 0 आणि 1मधून 1 गेला 0। मग आता आपल्याजवळ काय आलं 161। आता 161 मध्ये हे 1 मिळवायचे, किती झाले टोटल 162। आता हे जे काही उत्तर आलेलं आहे 162 हे अजून आपलं उत्तर आलेलं नाही आहे। तर त्यासाठी आपल्याला यांनी एकूण रक्कम फाइंड करायला लावलेली। हे उत्तर म्हणजे एकूण संख्या आल्या की यांच्यामध्ये एकूण किती संख्या आहेत ते। तर आपल्याला आता हे 162ने इथं दिलेलं आहे एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलात। आता हे जे काही 20 रुपयाच्या नोट आहेत त्याने आपल्याला ह्या 162ला गुणाकार करायचा आहे। तर 20ने गुणण्यासाठी आपण हा शून्याने काही गुणणार नाही, तो शेवटी आपण ॲड करून घेऊ। आता 2ने आपण 162ला गुणू, 2 दुने 4, 6 दुने 12, 1 चाला 2 इथं, 2 1 2 आणि हा एक किती झाला 3 म्हणजे 324 आणि हा एक 0। मग आपली जी रक्कम आहे ती किती आली 3,240। बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बंडलात एकूण रक्कम किती आहे ते ह्याप्रमाणे काढलं। चला पुढचं एक्झाम्पल पाहूया। एका 50 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर अनुक्रमे 15,438 ते 15,603 असे क्रमांक टाकले तर त्या बंडलात एकूण रक्कम किती। आपल्याला एकूण रक्कम फाइंड करायची। चला फाइंड करूया। आपलं जे सूत्र आहे, सूत्र काय आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। चला सूत्राचा वापर करूया। शेवटची संख्या कुठली आपली 15,603, इथं घेतलं आपण 15,603 वजा आपली पहिली संख्या कुठली आहे 15,438 आणि हा अधिक 1। चला आता आपण सॉल्व करूया। 3तनं 8 जात नाही, मग इथं आले आपले 13। 13मधून आपण 8 वजा करायचे, किती उरले 5। त्याच्यानंतर इथं 0 आहे म्हणजे 9 उरला होता, जिथं आपण या 6कडनं 1 उसनवार घेतला। तर आता 9मधून 3 गेले, किती उरले 6। इथं उरले होते 5 कारण आपण एक याला उसनवार दिला होता। मग 5तनं 4 गेले, किती उरले 1। त्याच्यानंतर 5तनं 5 गेले, किती उरले 0 आणि हा 1तनं 1 गेले, किती उरले 0। मग आपलं उत्तर काय आलं 165 आणि ह्या 165मध्ये हे एक ॲड करायचे म्हणजे एकूण किती झाले 166। आता हे आपलं उत्तर आहे का, तर नाही, अजून आपलं उत्तर आलेलं नाही। आपल्या इकडे पाहावं लागेल की 50 रुपयाच्या नोट। मग आता आपल्याला ह्या 50ने हे जे काही उत्तर आलेलं आहे याला आपल्याला गुणावं लागेल म्हणजे 166 गुणिले 50। चला आपण 5ने गुणाकार करू आणि शेवटी 0 ॲड करू। 5 × 30, 3 8च्याला इथं 0, 5 × 30 आणि हे 3 किती झाले 33, 3 8च्याला 3 इथं, 5 1 5, 5 आणि 3 किती झाले 8 आणि हा 0। मग आपल्याजवळ एकूण रक्कम किती असणार आहे 8,300 रुपये। तर ह्याप्रमाणे आपण हे दुसरं एक्झाम्पल सॉल्व केलं। चला आता आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे बोलू। बोला कट कर तडवारे होय ना। बघा आता आपण तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे, थोडंसं कठीण घेतलेलं आहे। एका 200 रुपयाच्या, आता आपल्याला हे 200 लक्षात ठेवायचं आहे, 200 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर अनुक्रमे या ठिकाणी दिलेलं आहे 9,546 ते 9,668 असे क्रमांक टाकले तर त्या बंडलात एकूण रक्कम किती। तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटची संख्या पाहायची कुठली आहे 9,668। मग आता आपण इथं हे 9,668 लिहूया। 9,668 वजा
9,546 9,546 अधिक 1. चला तर मग आता पुढे आपण सॉल्व करू. 8तनं 6 गेले किती उरले 2. 6मधून 4 गेले किती उरले 2. 7तनं 5 गेले किती उरले 1. आणि 9तनं 9 गेले किती उरले 0 अधिक हा 1. म्हणजे एकूण संख्या किती झाल्या 123. आता हे 123 आहे आपलं उत्तर आहे का तर नाही. तर 123मध्ये आपल्याला ह्या 200ने काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. चला करूया. आता आपल्याला हे 2 शून्य आपण नंतरनं घेऊ. आता आपण 2 आणि या 3ला या संख्येला गुणाकार करू. 3 दुने 6 त्याच्यानंतर 2 दुने 4 2 1 2 आणि हे 2 शून्य आपण इथं ॲड केले तर आपली एकूण रक्कम किती आली 24,600. तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला एकूण रक्कम विचारली तर ह्याप्रमाणे तुम्ही गणित सॉल्व करायचे. आणि जर फक्त तुम्हाला असं विचारलं की ह्या बंडलात अनुक्रमे किती नोट आहेत, जर तुम्हाला इथं असं विचारलं की इथं या बंडलात एकूण नोटा किती असं विचारलं फक्त, तर नोटा जर विचारलं तर इथपर्यंत सॉल्व करायचं. आणि जर रक्कम विचारली तर पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला ह्या ठिकाणी हे 200 गुणाकारामध्ये घ्यावे लागतील. नोटा विचारलं तर इथपर्यंत ठीक आहे कारण इथपर्यंत आपण त्याच्या दोघांमध्ये किती नोट आहेत ते काढलेलं आहे. पण तुम्हाला जर विचारलं की एकूण रक्कम किती तर गुणिले किती करायचं 200. जे काही आपल्याला इथं कितीच्या नोट आहेत जे दिलेलं असेल ते. चला एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. नाही ना थांब. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला पूर्णपणे तिघी एक्झाम्पलनुसार समजलं असेल की नोटांच्या बंडलावर अनुक्रमे क्रमांक दिले असता आपण बंडलात एकूण रक्कम किती आहे ते कशाप्रमाणे काढू शकतो. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, उदाहरण देतो प्रॅक्टिससाठी. तर तुम्ही ते सोडवा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच प्रमाणे मॅथची सिरीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच गणिताची सिरीजसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.